रांजणगाव शेणपुंजी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। ग्रामविकास अधिकारी गणेश धनवे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ सदावर्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक भाऊ जाधव हे प्रमुख उपस्थित होते। याशिवाय सामाजिक कार्यकर्ते देविदास नाना जाधव, गोरख भाऊ बोरहाडे आणि प्रशांत कानडे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली। यानंतर ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले। गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सकारात्मक चर्चा घडून आली। कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी किशोर काळवणे, सिद्धू मुळे, रमेश जाधव, गणेश गायके, वैभव पंडित, सुनील वाकुडकर, लहू गोरे आणि बाळू कुऱ्हाडे यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एकूणच सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज ग्रामपंचायत कार्यालय आपलं रांजणगाव शेणपुंजी येथे आताच क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। तसेच आपल्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ हिवाळे आहे। तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगणार भाऊ, आज आपण जयंती साजरी केली तर नवीन पिढीला आपण काय सांगणार? सर्वप्रथम आज ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेचे एकदा हार्दिक शुभेच्छा। ज्या व्यक्तीने आपलं सर्व जीवन हे जनसामान्य दिन दुबळ्या लोकांच्या आयुष्यासाठी, जनकल्याणासाठी या ठिकाणी झिजवलं आणि ज्या ठिकाणी अंधार जो होता, ज्ञानाचा जो अंधार होता, त्या अंधारातून प्रकाशामध्ये ही जनता ज्यांनी आणली आणि शिक्षणाचा वारसा ज्यांनी सुरू केला, असे आमचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी ध्यास घ्यायला पाहिजे। आपण त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांनी जे कार्य केलं जनतेसाठी, समाजासाठी, ते कार्य सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचं उल्लेखनीय कार्य, त्याचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याचा आपल्या समोर ठेवून आपल्या जीवनात हे परिवर्तन घडवून या ठिकाणी आणलं पाहिजे। या ठिकाणी मी जनतेला या ठिकाणी सांगत, ज्या महामानवाने आज सर्वांना समतेचा, शिक्षणाचा, ज्ञानाचा आज आपल्याला या ठिकाणी मिळून दिलं आणि अशा महामानवाला मी पुन्हा एकदा जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जनतेला पुन्हा एकदा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। तसेच रायगडावरती त्यांनी शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली व पहिली शिवजयंती साजरी केली, तर काय सांगाल? याप्रमाणे याच्यात सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदू स्वराज्याचे संस्थापक, त्यांनी जी समाधी या ठिकाणी शोधून काढली आणि जनतेला पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं एक उल्लेखनीय काम या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून आलं। कारण आपल्या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, असे अनेक महापुरुष या ठिकाणी होऊन गेले की त्यांचा आदर्श घेऊन आज हा भारत देश या ठिकाणी समृद्ध होत चाललेला आहे। तसेच माझी पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ सदावर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? आज जयंती आहे, तसेच प्रत्येक महापुरुष प्रत्येक समाजात यांनी समाजासाठी केलेला आहे का स्वतःच्या जातीसाठी केलेला आहे? खरं सांगायचं झालं, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज जन्मदिवस। या जन्मदिवशी आपण सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ। त्यांनी केलेले कार्य वाखण्याजोगं आहे। त्यांचं कार्य कुठल्याही समाजापुरतं नव्हतं, तर ते पूर्ण देशासाठी व सर्व मानवजातीसाठी होतं। तसेच आपल्या परिसरात भरपूर प्रायव्हेट शाळा आहेत। क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले असतील, शाहू फुले, आंबेडकर यांनी प्रत्येक समाजासाठी केलं आहे। पण आपण एखाद्या शाळेत कधी व्हिजिट दिली आहे का? आपले कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात आहे। कामगार हे 12-12 घंटे कंपनीत काम करतात। आपण एखाद्या शाळेला व्हिजिट देता किंवा आपण निगराणी खाली असे गेला आहात का कधी? बघा, तुम्हाला सांगतो, माझ्या डोक्यावर जो फेटा आहे का, मी आत्ताच एका शाळेत जाऊन आलो। त्या शाळेचं नाव क्रांतीज्योती महात्मा फुले शाळा आहे। त्या शाळेचे संस्थापक आदरणीय सोमनाथ बनकर सर आहेत। आपण प्रत्येक शाळेमध्ये जातो आणि तिथली शिस्त बघतो। त्या शाळेमध्ये आज गेलो आणि तिथली शिस्त बघितली, मला आवडली। नमस्कार, हिंदवी न्यूजच्या माध्यमातून दत्तनगर फाटा येथे क्रांतीसूर्य
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामसेवक आप्पा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगणार आप्पा, आज क्रांतीसूर्य फुले यांची जयंती आहे तर? आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती साजरी होत आहे. त्या निमित्तानं आपल्या परिसरातील सर्व जनतेस मी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आज आमचे मित्र गणेश हिवाळे यांनी मिरवणुकीचं आयोजन केलं आहे संध्याकाळी 4 वाजता. सर्वांना आव्हान असं आहे की त्यांनी मिरवणुकीत सामील व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन मी करतो. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले.